इंट्रोडक्शन टू कायनेटिक थेरी. आता इंट्रोडक्शन टू कायनेटिक थेरी ह्या लेसन मध्ये आपण काय बघणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा आता ज्यावेळेस कायनेटिक हा शब्द आला की तुम्हाला पाहिजे मोशन मध्ये. एखादी गोष्ट मोशन मध्ये असल्यावरती त्याचा स्टडी करणे म्हणजे म्हणायचं असतं कायनेटिक थेरी. आता कायनेटिक थेरी आपण करणार कशाच्या रिलेटेड ही तर ही कायनेटिक थेरी ऑफ गॅस आहे. क्लिअर मेन्शन केलेला शब्द तुमच्या लेसन मध्ये पहिलंच. कायनेटिक थेरी ऑफ गॅस अँड रेडिएशन. रेडिएशन हा वेगळा पार्ट आहे आणि कायनेटिक थेरी ऑफ गॅस हा वेगळा पार्ट आहे. रेडिएशन हा नंतरचा पार्ट त्यांनी जस्ट लेसन छोटा पडतो म्हणून ऍड केलेला पोर्शन. बाकी दोन्ही याच्यात काही मिक्सअप नाहीये पॉईंट. आता कायनेटिक गॅस ऑफ थेरी समजून घेण्यासाठी बेसिकली तुम्हाला केमिस्ट्रीच्या बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजेत. बेसिक कन्सेप्ट कुठल्या कुठल्या असतात आता त्या बेसिक कन्सेप्ट असणारे तुम्हाला म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर काय असतं, त्याच्यानंतर गॅस कॉन्स्टंट काय असतं, त्यानंतर आपण काही बॉइल्स लॉ काय असतो, त्याच्यानंतर चार्ल्स लॉ काय असतो, त्यानंतर हे सगळ्या गोष्टी ज्याला माहित आहेत त्यालाच हे बेसिक कन्सेप्ट म्हणजे कायनेटिक गॅस हा पहिला समजून जातो. मग तेच आता आपण घेऊया, याच्या रिलेटेड वेगळं काय घेणार नाही मी. फक्त आता कायनेटिक गॅस म्हणजे टोटली काय. आता सगळ्यात पहिल्यांदा गॅस बद्दल ज्यावेळेस बोलते हे त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा कुणी शोध लावला होता? डाल्टन. जॉन्स डाल्टन नाव होतं त्यांचं. त्यांनी ॲटमचा शोध लावला. तो कधी लावला तर तो माहित पाहिजे 1803 मध्ये. 1803 मध्ये डाल्टननी शोध लावला होता. मग आता त्याच्यानंतर वेगवेगळे सायंटिस्ट आले. सायंटिस्ट आले म्हणजे काय की त्यांनी वेगवेगळे थेरी मांडली. म्हणजे तुम्हाला माहिती आहे न्यूटन ते यांच्या आधीच आले होते. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कुठल्याही गोष्टीचा जर फोर्स काय लागतंय, काय होतं यांच्या पूर्ण नेचर समजून घेण्यासाठी ते आपण यूज करू शकत होतो न्यूटनची थेरी. बट ते कधी फक्त सॉलिडमध्ये. म्हणजे सॉलिड ज्या गोष्टी असतील त्यांच्यामध्ये न्यूटनची थेरी ऍप्लिकेबल होतीये. बट सॉलिड सोडून दुसरं काय असणार? आता गॅस. गॅसचं स्टडी करणं हे न्यूटनच्या कन्सेप्टनुसार बसतच नाही. म्हणजे थोडा विचार करा, न्यूटनचे जे लॉ ऑफ मोशन ते सगळे सॉलिडसाठी ऍप्लिकेबल आहेत. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे एखादी गोष्ट आहे, आता आपण एखादा ॲटम म्हणून कन्सिडर करून घेऊ शकतो आपण. त्याला त्याच्यावरती लागणारा फोर्स, प्रेशर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण मेंटेन करू शकतो. मग सॉलिड म्हणलं की कुठले लॉ यूज करतो आपण? न्यूटनचे. ओके, न्यूटनचे लॉ यूज करणार आहे. बट ज्यावेळेस गॅस बद्दल बोललं जातं म्हणजे त्याला फ्लुइड म्हणू शकतो आपण. ज्यावेळेस फ्लुइड बद्दल बोललं जातं त्यावेळेस एक मॉलिक्युलचा स्टडी करणं इम्पॉसिबल. हे आपलं थोडंसं बेसिकली एवढं डोक्यात तर कळतं. एक मॉलिक्युल, गॅसचा एक मॉलिक्युल कोणच कन्सिडर करू शकत नाही. मग अशा वेळेस काय करणार आहे? मग लक्षात ठेवायचं गॅसचे जे मॉलिक्युल्स असतात ते जवळपास किती असतात? 10⁻23 पर मीटर क्यूब मध्ये मोजतात. म्हणजे व्हॉल्यूम मध्ये जवळपास कन्सिडर केलं जातं. मग मला सांगा एका मॉलिक्युलचा स्टडी करणं याला मायक्रोस्कोपिक हे म्हणतात. मायक्रोस्कोपिक एकदम छोट्या गोष्टी यांचा स्टडी करणं इम्पॉसिबल आहे न्यूटनच्या लॉने. मग न्यूटनच्या लॉने आपण नाही करू शकत तर आपल्याला याच्यासाठी काहीतरी पॅरामीटर्स लागतात. आता पॅरामीटर्स कुठले? पॅरामीटर म्हणजे आपल्याला काही गोष्टी याच्यासाठी कन्सिडर कराव्या लागतात. कारण की आपण कलेक्टिव्ह गोष्टींचा स्टडी करणार आहे. म्हणजे एका गोष्टीचं नाही. एक कंटेनर दिलाय त्यात मी गॅस भरलेला आहे त्याचा स्टडी करायचा आहे. मग पॅरामीटरची गरज आहे. म्हणजे पहिलं असतं प्रेशर, त्यानंतर त्याचं व्हॉल्यूम, नंतर टेम्परेचर आणि नंतर असणारे एनर्जी. ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी करावा लागतो एकत्रपणे. मग आता हे सगळं आपण कशात बघणार आहे? गॅससाठी. ओके, सिंपल आहे. कन्सेप्ट नीट समजून घे की का आपण हे सगळं करायची गरज लागली. आता गॅसचा स्टडी करणं नुसतं ह्या एवढ्या दिलेल्या गोष्टींवरतून तेही एवढं सिंपल नाहीये. त्यासाठी आपल्याला गॅसचा एक मॉलिक्युल घेऊन नाही चालणार आहे. कलेक्टिव्ह मॉलिक्युल हे तर कळलं. त्याच्यानंतर काही अझम्पशन पण घ्यावे लागणार आहेत आपल्याला. ते अझम्पशन आपण पुढे जाऊन बघूया काय अझम्पशन म्हणजे. गॅस दोन प्रकारचे गॅस असतात, एक रिअल गॅस आणि एक आयडियल गॅस वगैरे. त्या कन्सेप्ट पुढे आल्या. आणि आता ही कायनेटिक गॅसची जी थेरी होती ती आली होती 1873 मध्ये. कायनेटिक थेरी. आता कायनेटिक थेरी म्हणजे काय बघा. ॲटम्स और मॉलिक्युल्स म्हणजे इन मोशन मध्ये असते ज्यावेळेस. ते मोशन मध्ये असल्यावरती जी काही आपण प्रॉपर्टी बघणार आहे त्याला म्हणायचं असतं कायनेटिक गॅस. आता याच्या पुढे आपण शब्द ऍड करायचा कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. गॅसेस बद्दल बोलणार आहे ना. आणि ही जी थेरी मांडली होती त्यांचं नाव होतं मॅक्सवेल प्लस दुसरे सायंटिस्ट होते बोल्ट्झमॅन. हे तुम्ही नाव ऐकले असतील केमिस्ट्रीमध्ये हे सगळं बघितलेलं आहे. ओके, मग बोल्ट्झमॅन आणि मॅक्सवेल यांनी कलेक्टिव्हली ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी केलेला आहे.
आता कलेक्टिव्हली स्टडी केलेलं म्हणजे त्याच्यात त्यांनी काहीतरी अझम्पशन पण कन्सिडर केलं होतं. मग ते अझम्पशन, एक बेसिक अझम्पशन तुम्हाला सांगतो आपण काय ते बोलले होते. अझम्पशन. तर पहिलं काय होतं? इंटरमॉलिक्युलर मोशन, की सॉरी एक मिनिट, इंटरमॉलिक्युलर मोशन नाही, इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणूया आपण. इंटरमॉलिक्युलर फोर्स इज अब्सेंट. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स थोडा विचार करा. इंटरमॉलिक्युलर फोर्स, आता इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय तुम्हाला माहिती, दोन्ही आपण ग्रॅव्हिटेशनचा शिकलेलं इलेव्हन्थ मध्ये लेसन, जगात म्हणण्यापेक्षा युनिव्हर्स मधल्या प्रत्येक गोष्टी एकमेकांना फोर्स लावतात. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो बेसिकली. पण कुठलाही फोर्स असो, दोन गोष्टी एकमेकांवरती कुठलाही फोर्स लावत नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. हे अझम्पशन आहे, ऍक्च्युअली रिअल लाईफ मध्ये पॉसिबल नाही हे आपल्याला माहिती आहे. मग ह्याला अझम्पशन म्हणले, फक्त डोक्यात ठेवायचं. ऍक्च्युअल मध्ये नाही हे पण माहिती आहे आपल्याला, बट थोड्या वेळासाठी, कारण की आपल्याला एखादी गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी काहीतरी अझम्पशन घेऊन चालावं लागतं. तर हे अझम्पशन आहे. मग असा गॅसला कन्सिडर करतात आयडियल गॅस. हे आयडियल हा शब्द तुम्हाला लेसन नंबर 2 मध्ये सुद्धा भरपूर युज केला. तुम्ही व्हिडिओ बघा, लेसन नंबर 2 एकदम सोपा आहे, तो कळेल तुम्हाला, त्यात नाही काय प्रॉब्लेम येणार. आयडियल कन्सेप्ट, आयडियल आणि रिअल याच्यात फरक काय असतो? आयडियल म्हणजे आपण इमॅजिन केलेला गोष्ट असते. रिअल म्हणजे ऍक्च्युली एक्झिस्ट असणारी गोष्ट असते. आता आयडियल म्हणजे काय? इमॅजिन करून, हा याला मी यांना म्हणणार काहीतरी, एखाद्याला नाव दिलं, हा असा असा वागणार वगैरे वगैरे असं म्हणलं, तर त्याला आयडियल म्हणतात. ऍक्च्युली परिस्थिती वेगळी असू शकते, कळतं? मग त्याला आयडियल म्हणायचं. आणि यांच्या कलेक्टिव्हली प्रॉपर्टीज स्टडी केल्या होत्या. म्हणजे काय म्हणू शकतो? वी स्टडी ॲव्हरेज प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. ॲव्हरेज प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस सांगितलं मी. ॲव्हरेज प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस म्हणजे काय? प्रेशर, टेम्परेचर वगैरे व्हॉट एव्हर, हे सगळं आपण एकत्रपणे स्टडी करणार आहे. ॲव्हरेज म्हणजे कसं बघा, की समजा एखादा पार्टिकल आहे, तो इथे पार्टिकल आहे, इथल्या पार्टिकलला जाऊन धडकणार. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय? की एकमेकांमध्ये फोर्स लागणार नाही, पण मोशन मध्ये कोण? बघा, हा पार्टिकल इकडे चाललाय, हा इकडे चाललाय, हा इकडे, प्रत्येक जण वेगवेगळ्या डायरेक्शनला चालले. म्हणजे माझ्याकडे हा कंटेनर आहे, कंटेनर मध्ये मी गॅस भरलाय, प्रत्येक पार्टिकल आपापल्या डायरेक्शनला कुठेही जाईल, माहितच नाही कोण कुठे चाललाय. कोणही पार्टिकल एकमेकांना अट्रॅक्ट करत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. मग ज्यावेळेस लक्षात ठेवा, कुठल्याही दोन गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नसतो, त्यावेळेस जर ते धडकले, म्हणजे आता कन्सिडर कर, हा पार्टिकल, आता इथे एक पार्टिकल आहे, तो या डायरेक्शनला चालला, आणि इकडे एक पार्टिकल आहे, तो इकडे आला. तर आता हे जाऊन कुठेतरी जाऊन धडकणार. ज्यावेळेस ते धडकतात, त्यांच्यामध्ये होतं इलॅस्टिक कोलिजन. इलॅस्टिक कोलिजनचा मिनिंग समजून घ्या. इलॅस्टिक कोलिजन म्हणजे काय असतं माहितीये का? ज्यावेळेस दोन गोष्टी एकमेकांना धडकले जातात, त्यांच्यातले जे कोलिजन असतं त्याला इलॅस्टिक कधी म्हणतात? ज्यावेळेस मोमेंटम, म्हणजे फायनल मोमेंटम, इनिशियल मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जी यांच्यामध्ये कुठलाही चेंज होत नाही, किंवा नो लॉस म्हणू शकतो आपण. नो लॉस इन मोमेंटम अँड नो लॉस इन कायनेटिक एनर्जी, त्याला आपण इलॅस्टिक कोलिजन म्हणतात. हे गेल्या वर्षी आपण बघितलं, लेसन नंबर 4 आठवत असेल सगळ्यांनी, क्लिअरफुली केलं असेल तर गेल्या वर्षीच्या मी दिलेले नोट्स असतील तरी पण ते तुम्हाला आठवेल. बघा, त्यात काय आहे की इलॅस्टिक कोलिजन म्हणजे असतं जिथे मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जी मध्ये कुठल्याही प्रकारचा काहीही लॉस होत नाही, त्याला आपण म्हणा इलॅस्टिक कोलिजन. नॉन इलॅस्टिक कोलिजन मध्ये काय, म्हणजे यांच्यातला फरक येतो. कायनेटिक एनर्जी इकडची पलीकडचा घेतो, पलीकडचं इकडचं घेणार, किंवा आणि इकडचं घेणार, मध्ये काहीतरी लॉस होतं. दोघांच्या वेळेस एकमेकांमध्ये चेंजेस करताना काहीतरी लॉस होतं, त्याला आपण नॉन इलॅस्टिक कोलिजन म्हणतो. इलॅस्टिक कोलिजन म्हणजे काही फरक होणार नाही, सगळी कायनेटिक एनर्जी ट्रान्सफर होईल बट मेंटेन राहणार, असं त्याचं म्हणणं असतं. तर हे झालं, हे बेसिक आयडिया होती. हे आपण बघूया पुढे गेलो, एक 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 पॉईंट. हे मला फक्त सांगायचं होतं एवढं. त्याच्यानंतर अजून आता सगळ्यांना बेसिक फॉर्म्युले माहीत पाहिजेत. नसेल तर लक्षात ठेवा, आता केमिस्ट्रीमध्ये झालेच असते, मला नाही वाटत कोणाला माहीत नसेल असं, कारण की हे बेसिकच आहे, सगळ्यात बेसिक असतं. बॉइल्स लॉ, बरोबर. आता बॉइल्स लॉ हा पॉइंट माहिती आहे, कुणाला माहित असेल तर कोण बघा, सांगण्याचा ट्राय करा. काय असतो बॉइल्स लॉ? ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर काय असतो, कोण सांगू शकतो? ओके, ठीक आहे. लक्ष द्या, बॉइल्स लॉ असा असतो की व्हॉल्यूम इज डायरेक्ट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर, असं म्हणणं असतं. ओके, समजून घ्या. प्रत्येक रूल एकदम बेसिक आहे. हा मांडला गेला होता खूप आधी, 1661 मध्ये मांडला होता, खूप आधी खूप आधी. मग आता काय सांगितलंय? व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर, असं म्हणणं होतं. जर तुम्ही याचा ग्राफ काढायला गेले, हे थोडं डीप सांगतोय कारण की थोडं इमॅजिन होणं पाहिजे, व्हायला पाहिजे.
तर त्याचा ग्राफ हा असा आलता. हे टेम्परेचर 1 साठी म्हणूया आणि टेम्परेचर 2 साठी हा ग्राफ असा आला सपोज. हे प्रॅक्टिकली नाही म्हणत या, थेरॉटिकली. म्हणजे थेरॉटिकली जे आपण केलं त्यावेळेस असा ग्राफ आला, त्यांचा इन्व्हर्सलीचा असाच ग्राफ असतो. लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्ट जर इन्व्हर्सली लिहिलं ना, ग्राफ हा असा बनतो कर्व मध्ये. म्हणजे एक वाढलं की एक कमी. म्हणजे इकडे तुम्ही पी म्हणत असाल तर इकडे म्हणा व्ही. एकमेकांना इन्व्हर्सली असतं. एक वाढलं की एक कमी होतो, असं असतं मिनिंग. तर हे म्हणणार आहे, हे कसं आला थेरॉटिकली. बट ज्यावेळेस प्रॅक्टिकली परफॉर्म केलं ना, त्यावेळेस थोडासा डिफरन्स आला. डिफरन्स म्हणजे डॉटेड दाखवते आता. प्रॅक्टिकली परफॉर्म केलं तर थोडासा व्हॅरी करत होता. आणि अजून बघा आता, आणि ज्यावेळेस हे टेम्परेचर 1 साठी, टेम्परेचर 2 साठी ज्यावेळेस केलं त्यावेळेस तो आणखी व्हेरी केला. म्हणजे एवढा डिफरन्स दिसला फार. याच्यातनं काय सांगायचं आता, टेम्परेचर 3 हे इमॅजिनेशन झालं पाहिजे. हे जे इमॅजिनेशन होत नसेल तर समजून घ्या मला काय म्हणायचंय ते. ह्या 3 ग्राफवरतून तुम्हाला काय कळतं? 3 डायग्राम वरतून एकदम सिंपल कळून घ्यायचे. 3 टेम्परेचर आहेत. सगळ्यात आपण एक टेम्परेचर 3 म्हणूया आपण याला. 3 टेम्परेचर. टेम्परेचर 3 हायेस्ट टेम्परेचर आहे. टेम्परेचर 1 मध्ये आहे. टेम्परेचर 2 कमी टेम्परेचर आहे. सगळ्यात कमी. तर 3 टेम्परेचर मधलं हे काय? सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हा कळलाच पाहिजे. आता कायनेटिक शिकवायला सगळे शिकवतात. पण मेन पॉइंट कळला पाहिजे आणि हा लक्षात राहिला पाहिजे. बघा, एक गोष्ट कळतंय की जसं जसं टेम्परेचर वाढतंय, तुमचं जे काही एक्सपेरिमेंट आहे आणि तुम्ही जो हे मांडलेली आहे, काय म्हणतात, जे काही आपण हा जो थेरम म्हणजे लॉ मांडला होता, तो लॉ, हा एक लॉ आणि एक्सपेरिमेंट. कळतंय, 2 मेथड असतात. एक एक्सपेरिमेंटली तुम्ही करणार आहे, पहिलं काय करणार आहे, एक थेरॉटिकली मांडणार आहे आणि एक एक्सपेरिमेंटली करणार आहे. तर पहिल्या ज्यावेळेस टेम्परेचर 2 होता, केवढा डिफरन्स आहे तुम्हाला दिसतं. एक्सपेरिमेंट केल्यावरती अतिशय जास्त बिग डिफरन्स आलेला आहे. इथं शॉर्टकट मध्ये लिहितो, बिग डिफरन्स. ज्यावेळेस टेम्परेचर 1 केला त्यावेळेस स्मॉल डिफरन्स आलेला, आणि ज्यावेळेस टेम्परेचर 3 आहे त्यावेळेस एकदमच म्हणजे व्हेरी स्मॉल डिफरन्स म्हणू शकतो आपण. व्हेरी स्मॉल डिफरन्स. आणि आता टेम्परेचर तुम्ही आणखी वाढवत गेले तर डिफरन्स अति कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरतून आपल्याला एक कळतंय की टेम्परेचर जर वाढवलं तर तुमचं म्हणजे टेम्परेचर वाढलं तरच तुमचं जे काही इक्वेशन आहे ते सॅटिस्फाईड होतं. याचा मिनिंग एकच आहे. जर टेम्परेचर कमी असेल तर केवढा मोठा गॅप पडतोय. हे इकडं दोघांमध्ये खूप मोठा गॅप आहे. म्हणजे टेम्परेचर जर कमी जास्त म्हणजे टेम्परेचर लो असेल तर हा लॉ सॅटिस्फाईड होत नाही. टेम्परेचर तुम्हाला हाय ठेवायला लागेल. म्हणजे एक याच्यात म्हणू शकतो आपण थोडक्यात, दिस इज होल्ड इन ओनली हाय टेम्परेचर. कधी हा लॉ सॅटिस्फाईड कधी होतो, ज्यावेळी फक्त टेम्परेचर अतिशय जास्त असणार आहे, असं म्हणू शकतो. गॅस लॉ ऍग्री करतो इथे, कळतं. आणि बॉईल्स लॉ पण कधी ऍग्री करणार आहे, ज्यावेळी टेम्परेचर काय होणार आहे, तुमचं हाय टेम्परेचर असणार आहे. हे चिपकूनच लिहिलं एक साथ, ऍग्री बॉईल्स लॉ. लो टेम्परेचर वरती नाही. आणि लक्षात ठेवायचं, जे काही बॉईल्स लॉ आलेले आहेत वर पुढचे जे काही लॉ आहेत ते सगळे हाय टेम्परेचर साठी बनवले गेलेले आहेत, लो टेम्परेचर साठी नाही. ओके, हे पहिला मुद्दा आहे. त्यानंतर दुसरे सायंटिस्ट होते, याच्यात अजून काय सांगू शकतो इथं, म्हणून आपण ह्या गॅसला कन्सिडर करायचं. लक्षात ठेवा, आयडियल गॅस. कळतंय. आता रिअल गॅस मध्ये फरक दिसला आपल्याला. टेम्परेचर लो टेम्परेचर मध्ये नाही करत, हाय टेम्परेचर वरती हे करतोय, ऍक्सेप्ट करतोय ह्या लॉला. मग असं नाही ना चालणार. आपल्याला सगळीकडे ऍक्सेप्ट करणारा गॅस पाहिजे. मग आपण इमॅजिनरी गॅस बनवणार. मग त्या बनवू नाही शकत, कन्सिडर करणार. मग त्या इमॅजिनरी गॅसला काय म्हणणार आहे आपण, आयडियल गॅस, की जो सगळीकडे ऍक्सेप्ट करतोय असं आपण कन्सिडर करतो. कळतंय का? बघा, हा पॉईंट कळणं गरजेचं आहे. परत एकदा सांगतोय की काय, बॉईल्स नावाचे सायंटिस्ट होते. त्यांनी काय सांगितलं, व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. म्हणजे जर तुम्ही व्हॉल्यूम वाढवलं तर प्रेशर कमी होणार. ऑब्व्हियसली एखादा बलून घ्या, बलूनचं जर तुम्ही व्हॉल्यूम वाढवत गेले तर ऑब्व्हियसली आतला प्रेशर काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. हे थोडं बेसिकली आपल्याला आयडिया माहिती आहे. आता टेम्परेचरचा पण फरक पडतो. टेम्परेचर मध्ये जर तुम्ही आता हे तुम्हाला दिसतंय की टेम्परेचर मध्ये, टेम्परेचर आणि याच्यात एक्सपेरिमेंट मध्ये फरक येतोय थोडा थोडा. म्हणजे लो टेम्परेचर वरती असेल तर तुमचं थोडंसं नाही का, बॉईल्स लॉ एवढा सॅटिस्फाईड करणार नाही. टेम्परेचर जसं जसं वाढवत जाणार बॉईल्स लॉ तुम्हाला एकदम परफेक्टली ऍक्सेप्ट करताना दिसतो. मग असं नाही चाल, आपल्याला काय पाहिजे, सगळीकडे ऍक्सेप्ट करणार पाहिजे गॅस. म्हणून त्याला आपण आयडियल गॅस नावाची कन्सेप्ट आणलेली आहे. रिअल गॅस नाही, कुठली घेतलेली आपण, आयडियल गॅस. हे जे हाय टेम्परेचरचे जे नखरे आहेत ते कोण करतो, रिअल गॅस.
कळतंय? म्हणजे हाय टेम्परेचरलाच अलाव करणार ह्याला आणि लो टेम्परेचरला नाही करणार. हे सगळे कोण करतो? रिअल गॅस. मग आपण नवीन केलेलं आहे की जो सगळीकडे ऍक्सेप्ट करेल त्याला आपण आयडियल गॅस कन्सिडर करून चाललेलं आहे. हे झालं पहिलं. आता याच्यावरतून तुम्ही काय सांगू शकता? जर पी इकडे गेला तर काय म्हणू शकतो? व्हीपी इज इक्वल टू काय होणार आहे? कॉन्स्टंट. व्हीपी, व्ही मीन्स व्हॉल्यूम, पी मीन्स प्रेशर. आता समजा तुम्ही वेगळ्या बद्दल बोलताय, म्हणजे V1 P1 इज इक्वल टू V2 P2 पण होऊ शकतं. माहिती आहे आपल्याला ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर लक्षात ठेवा. मग हे बेसिक कन्सेप्ट आहे, हे कळलंच पाहिजे. हे कोण सांगत होते? सगळं बॉइल्स लॉ सांगत होते. आता हे झाल्याच्या नंतर दुसऱ्या सायंटिस्टने सुद्धा आपल्याला एक कन्सेप्ट दिली होती. ती कन्सेप्ट काय बघा, त्यांचं नाव होतं चार्ल्स लॉ. आता त्यात इथे सांगतात ते कॉन्स्टंट प्रेशर ठेवायचं. ज्यावेळेस कॉन्स्टंट प्रेशर असतं त्यावेळेस V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T असतं. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. इथे सुद्धा हेच फक्त हे कधी ऍप्लिकेबल आहे? हाय टेम्परेचरवरती. हाय टेम्परेचर खूप हाय पाहिजे तरच हे आपलं काय जे काय ते ऍक्सेप्ट केलं जाईल. म्हणजे आता याचा सुद्धा जर तुम्हाला ग्राफ काढायचा जर कन्सिडर केलं, एक छोटा आपण ग्राफ काढूया, तर काय होणार आहे बघा. इथे लिहितो मी वाटलं खाली. दिस लॉ होल्ड्स फॉर ऑल गॅसेस. बघा काय, हाय टेम्परेचर वरतीच ऑल गॅसेसला ऍप्लिकेबल आहे. म्हणजे समजा जर ग्राफ मध्ये दाखवायचं आहे मला, तर समजा मी एक लाईन काढली आहे, थोडी क्रॉस झाली. ही आहे, इकडे व्हॉल्यूम आहे सपोज, इकडे टेम्परेचर आहे आणि हे डॉटेड मध्ये दाखवतो एक. म्हणजे जसं जसं टेम्परेचर होणार ह्या लाईनला आता मॅच करत जाणार. आता कळतंय का? आता बघा वरती वरती गेल्यावर दोन्ही लाईन एकमेकांना मिक्स झाल्या. म्हणजे हे खालचा कुठला आहे? रिअल गॅस आहे. खाली टेम्परेचर ज्यावेळेस कमी असेल त्यावेळेस ऍक्सेप्ट नाही करणार, कळतंय? आणि हा आयडियल आहे. आणि जसं जसं टेम्परेचर वाढवणार मग मॅच करत जाणार, असं मिनिंग यायचा. कळतंय? सेम. म्हणून मी तुम्हाला ग्राफिकली दाखवतो की हे कळलं पाहिजे. आता हे कसं होणार? आपण असं म्हणू शकतो V1 अपॉन T1, V2 अपॉन T2, आणि आपण म्हणू शकतो V अपॉन T. काय? V अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे मिळालं आपल्याला याच्यावरतून. आता तुम्हाला इथं दोन सांगितले मी, दोन लॉ. आता हे दोन लॉला एकत्र करूया. सगळ्यात पहिल्यांदा बॉइल्स लॉचं काय आहे? V इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू P. आणि चार्ल्स लॉ सांगतो आपल्याला V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. हे सगळं माहित असणार आहे तुम्हाला, केमिस्ट्रीमध्ये शिकलाय तुम्ही. हे टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यावरती आणि हे प्रेशर कॉन्स्टंट असल्यावरती. आता मग हे दोन्ही जर फॉर्म्युले आपण एकत्र केले तर V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T अपॉन P येतं. करेक्ट? इथे काय, मग आपण काय करू? P जर इकडे पाठवला, सगळं एक साईडला घेतलं, P डिवाइड मध्ये इकडे आलं, मल्टिप्लाय मध्ये होईल, T इकडे आलं डिवाइड मध्ये होईल, इज इक्वल टू बनणार आहे कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट काय आहे ते तुम्हाला माहिती आहे, गॅस कॉन्स्टंट वगैरे, ते नंतर बघू. आता काय बघायची गरज नाही. आता आपण फक्त बेसिक शिकतोय. असं कन्सिडर करतोय मी की तुम्हाला काहीच माहित नाहीये. कळतंय? मलाही केमिस्ट्रीचं एवढं काही माहित नाहीये, म्हणून समजतोय मी. एवढंच आहे आपल्याकडे. आता पुढचं हे झाले दुसरे. आता पुढे पण बघायचं आपल्याला. आता बघा ह्याच याच्यात जर आपण एक मिनिट, याच्यात पुढे जर आपण पुढे केलं तर P1 V1 आणि T1 इज इक्वल टू P2 V2 T2 हे म्हणू शकतो आपण. बरोबर? ऑब्व्हियसली कॉन्स्टंट आहे म्हणल्यावरती कुठल्याही टेम्परेचर वगैरे दुसऱ्या टेम्परेचरवरती पण कॉन्स्टंट येणार, तिसऱ्या टेम्परेचरवरती पण कॉन्स्टंट येणार. म्हणजे असं प्रेशर वाढला की टेम्परेचर व्हॉल्यूम पण इन्क्रीज त्या प्रोपोर्शनल मध्ये वाढणार, कमी होणार, जे काय असेल ते. आता हे झालं. आता पुढे ॲव्होगॅड्रो नंबर बद्दल थोडं बोलूया आपण. एक मिनिट. ॲव्होगॅड्रोज हायपोथेसिस. हायपोथेसिस म्हणजे काय मिनिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे फक्त म्हणणं आहे, प्रूफ बीफ करून नाही दाखवलं, म्हणणं आहे त्यांचं. ऍट
कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे ॲव्होगॅड्रोनी सुद्धा एक छोटीशी कन्सेप्ट मांडली होती. त्यांचं काय म्हणणं होतं बघा, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस contain equal number of molecules. म्हणजे काय, V is directly proportional to number of molecules. एक मिनिट. नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे जर व्हॉल्यूम वाढलं तर मॉलिक्युल्स सुद्धा वाढणार. ऑब्व्हियसली एवढं बेसिक कन्सेप्ट हे कळतेच. पण ॲव्होगॅड्रो नंबर बद्दल काही एवढंच नसतं, हे पुढे पण असतं. व्ही म्हणू शकतो आपण, व्ही इज डायरेक्ट नंबर वाढले, नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे काय म्हणू शकतो आपण, नंबर ऑफ मोल्स. आता मोल्स म्हणल्यावरती एन ने डिनोट करतो आपण, बट हे इम्पॉर्टंट आहे, ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. हे लक्षात ठेवा, हे ॲव्होगॅड्रोचं म्हणणं होतं. आता हे झालं. आता 3 फॉर्म्युले मिळाले आपल्याला. ऍक्च्युली आपण 3 फॉर्म्युल्याने सगळं कन्सेप्ट क्लिअर करू शकतो. पहिला बॉइल्स लॉ होता, तो काय होता, व्ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू पी. त्याच्यानंतर चार्ल्स लॉ होता, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. टी मीन्स टेम्परेचर. ॲव्होगॅड्रो नंबर व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. मग आता हे तिन्ही ज्यावेळेस फॉर्म्युले एकत्र केले जातात त्यावेळेस व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन टी डिवाइड बाय पी तयार होतो. आणि आता जर ते इन्व्हर्सलीचं इक्वल टू करायचं तर इथे काहीतरी नॉर्मल ते आपण कॉन्स्टंट देतो, त्याला आर कन्सिडर करतात, आर टी डिवाइड बाय पी. आता हे तर माहिती आहे बेसिकली, हे व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युला मिळाला. आता आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट असतो, लक्षात ठेवा. पी जर इकडे पाठवला तर पी इथं कळणार आहे, पी व्ही इज इक्वल टू आर, एन पुढे लिहूया इथे, एन आर टी. आता प्रत्येकाचा मिनिंग माहित असेल, पण तरीही मी माझं काम करतो सांगण्याचं. पी चा मिनिंग प्रेशर बनणार आहे, व्ही चा मिनिंग व्हॉल्यूम बनणार आहे, एन चा मिनिंग इथं नंबर ऑफ मोल बनणार आहे, हे कॉन्स्टंट बनणार आहे, आणि टी मीन्स बनणार आहे टेम्परेचर. एक मिनिट. एक मिनिट. आता दिसतंय का क्लिअर? दिसत नसल्या बोलत जा. आता इथं आर ची व्हॅल्यू सांगतो मी. आर ची व्हॅल्यू किती असती, कॉन्स्टंट आहे, त्याची असते 8.3143. ही त्याची व्हॅल्यू असती. 1 आर ची व्हॅल्यू असती 8.3143 मोल पर केल्विन असं असतं. मोल केल्विन हे त्याची व्हॅल्यू आहे. ओके, कळलं का? आता ह्याच फॉर्म्युला जो आहे, ह्याच फॉर्म्युला म्हणतात आयडियल गॅस इक्वेशन. हे जे इथं लिहिलेलं आहे ते, हा फॉर्म्युला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हा तुम्ही केमिस्ट्रीमध्ये भरपूर वेळा बघितलाय. ह्याला कन्सिडर केलं जातं आयडियल गॅस इक्वेशन, आणि आपल्यासाठी खूप महत्वाचा ह्या लेसनसाठी लागणार फॉर्म्युला. कळलं का? बघा, तुम्ही समजलं मी काय काय बोललेलो, ह्या सगळ्या कन्सेप्ट कळणं खूप गरजेचं आहे. ओके, तर आता अजून हे झालं तुमचं बेसिक कन्सेप्ट पूर्ण. आता तुमच्या बुक मध्ये काय काय दिलेलं आहे तेवढं आपण एकदा बघूया. आता काहींना जर मोल बद्दल काय माहित नसेल तर ते एक आपण इथं डिस्कस करूया थोडस. आता बघा, तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे. मोल बद्दल माहित असेल तर ठीक आहे, नसेल तर मी इथं फॉर्म्युला देतो. इथे असं असतात, नंबर ऑफ मोल. एक मिनिट. नंबर ऑफ मोल्स स्मॉल एन ने डिनोट करत होतो आपण.
त्याचा फॉर्म्युला असतो मास ऑफ गॅस ते स्मॉल एम नी दाखवायचा डिवाइड बाय मोलार मास. आता एवढं बेसिक केमिस्ट्री यायला हवं, नसन येत तर समजून घ्या. आणि त्याचा फॉर्म्युला आता हे असतं एवढं. आता हे कन्सेप्ट कळलीच पाहिजे. आता हे तर एक फॉर्म्युला माहितच पाहिजे मासचा. अजून याच्यावर रिलेटेड अजून एक फॉर्म्युला असतो, तुम्हाला माहित असेल बघा, कोणाला माहित असेल तर सांगता आला तर सांगा मला. अजून काय असतं याचा, काय असतो अजून, कोण सांगू शकता याचा? ठीक आहे बघा, याचा असणार आहे एन अपॉन एन ए. आता व्हॉट इज एन अपॉन एन ए ते पण सांगतो. तो असतो नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवाइड बाय ॲव्होगॅड्रो नंबर. आता ॲव्होगॅड्रो नंबरची व्हॅल्यू पण माहित पाहिजे. आय होप सगळ्यांना ॲव्होगॅड्रो नंबरची व्हॅल्यू माहित असणार आहे, खूप आधीपासून शिकताय तुम्ही ही व्हॅल्यू, म्हणजे हे सगळी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तर आता याच्यात ह्या सगळ्या गोष्टींचा यूज कुठे कुठे करायचा नीट समजून घ्या. आता ह्या सगळ्या गोष्टींचा यूज म्हणजे आता एखाद्या गोष्टीचं तुम्हाला नंबर ऑफ मोल वगैरे काढायला लावलं किंवा व्हॅल्यू काढायला लावली तर ती कशी निघणार आहे ते आपण बघायचं. एक मिनिट. एक क्वेश्चन घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे काय दिलंय, राईट आयडियल गॅस इक्वेशन फॉर मास ऑफ 7 ग्रॅम ऑफ नायट्रोजन गॅस. ओके, नायट्रोजन गॅस. आता फॉर्म्युला आपण आता बघितला, जर कळलं असेल तुम्हाला तर बघा इथे वरती आहे काय होता, पीव्ही इज इक्वल टू एन आर टी, हा आपला फॉर्म्युला आहे. मग आपण तोच लिहिणार आहे इथं आयडियल गॅस इक्वेशन साठी, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, हा फॉर्म्युला लिहिला. आता एन काढावं लागेल ना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा. मग एन काढण्यासाठी मी फॉर्म्युला सांगितलं काय असणार आहे, यम अपॉन यम नॉट. आता मास दिलेलं आहे त्यांनी 7. आता कोण मला सांगू शकतं, विचार करा आता, की मोलार मास किती असतं नायट्रोजनचं? अरे मोलार मास किती असतं नायट्रोजनचं? हे बघा, तुम्हाला जर इंटरेस्ट नसेल तर सांगा, वेळ नका घालू, सिंपल यायला पाहिजे. मोलार मास किती असतं नायट्रोजनचं? विचार करा. 14 नाही. नायट्रोजन कधी एकटा नसतो ना, नायट्रोजन इज डायटॉमिक. डायटॉमिक म्हणजे तो N2 येणार, एकटा नाही येणार कधी. तर डायटॉमिक एवढं तर बेसिक केमिस्ट्री मला येतं. नायट्रोजन N2 म्हणलं किती असणार, एकाचं 14, दोनचं किती असणार 28. विचार करत जा रे. एन काढायचं म्हणलं 7 तर दिले त्यांनी. त्याच्यानंतर मोलार मास किती, मोलार मास म्हणजे नायट्रोजनचं. नायट्रोजन इज अ डायटॉमिक. डायटॉमिक म्हणजे नायट्रोजन नेचरमध्ये 2 याच्यात सापडतो, एकटा कधी सापडत नाही. म्हणलं की त्याचं मास किती, एकाचं 14 असतं तर दोनचं किती असणार 28. ओके, 28 म्हणले याचा आन्सर किती येणार आहे 1/4. म्हणजे तुम्ही ह्या फॉर्म्युला लिहायचं असेल तर पीव्ही इज इक्वल टू येणार आहे आर टी डिवाइड बाय 4. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला मिळालं आन्सर. ओके, एवढं तर करायचं होतं. त्याच्यानंतर अजून एक घेऊया आपण थोडं. आता ही जी आर ची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितली होती, ही आर ची व्हॅल्यू ती पण काढायची असती. ती कशी काढायची ते दाखवतो मी. सपोज तुम्हाला दिलेले युझिंग आयडियल गॅस इक्वेशन आपल्याला करायचंय, आर ची व्हॅल्यू काढायची आहे. कशी काढणार, ऍक्च्युली काढायला लावलेली नाहीये पण आपण करतोय ती कन्सेप्ट. समजा कन्सिडर करा 1 ग्रॅम मॉलिक्यूल तुम्हाला दिलेले, कुठल्या गॅसचे आहेत वगैरे त्याची काही घेणं देणं नाही आपली, ऑफ अ गॅस, एनी गॅस. आणि एसटीपीचा मिनिंग पण माहित असेल. काय असतो रे एसटीपीचा मिनिंग, व्हॉट इज एसटीपी? कोण सांगू शकतो व्हॉट इज एसटीपी? एसटीपीचा फुल मिनिंग काय? स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर किती असतं? 1 बार. अजून डिफाईन कसं करू शकतो आपल्या फॉर्म मध्ये, आपल्याला लागणाऱ्या फॉर्म मध्ये?
0 डिग्री सेल्सिअस आणि अँड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे लक्षात ठेवा. हे बेसिक कन्सेप्ट एकदम. हे म्हणजे असं काही नाही. हे STP म्हणजे काय? स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर म्हणजे काय? 0 डिग्री सेल्सिअस आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑकर इन 22.4 लिटर. हे मिनिंग असतं त्याचं. 1 STP मीन्स एवढं मिनिंग आहे त्याचं. हे लक्षात ठेवा नेहमी. नाही तर काय, याचं बेसिक एकदम बेसिक केमिस्ट्रीचं हे टॉपिक आहे, येईलच पाहिजे. तर हे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की काढायचं आहे आरची व्हॅल्यू. मग आता फॉर्म्युला आहे आपल्याकडे PV = NRT. N1 आहे 1 ग्रॅम. मग काय त्याचे कुठलंही गॅस आहे, मग असं काय दिलेलंच नाही ना स्पेसिफिक गॅस, मग N ची व्हॅल्यू 1 म्हणून टाकायची, संपलं तो. मग काय राहिलं PV = RT. आता टी इकडे नेलं तर किती येणार आहे? PV/T = R. आता P दिलं इथं 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे ते इथं लिहावं लागतं नीट. इथं लिहिणार आहे 1 × 10⁵ 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. एवढं तर माहिती आहे ना सगळ्यांना. 1 इथं लिहितो वाटलं असतं. P = 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 1 × 10⁵ N/m². असतं. व्हॉल्यूम दिले 22.4 लिटर. आता ते जर कन्वर्ट करायचं असेल तर 22.4 लिटर म्हणलं 10⁻³ मीटर क्यूब मध्ये होतं. आणि टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस ते याच्यात आपल्या केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं. केल्विन म्हणजे 273 केल्विन असं असतं. मी दिले ना 1 × 10⁵ मल्टिप्लाय बाय 22/4 ते 22.4 मल्टिप्लाय बाय 10⁻³ डिवाइड बाय 273. ही R ची व्हॅल्यू. आता हे कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. -2 येणार. 22.4 मल्टिप्लाय बाय, करून बघा. याचं कॅल्क्युलेटरवर करतोय मी, तुम्ही नंतर करून बघू शकता. याचं 320 डिवाइड बाय 39. आणि हे जर परत कॅल्क्युलेट केलं तर 8.205 जूल मोल आणि मोल केल्विन हे आन्सर येतं. हे लक्षात ठेवा. बघा अप्रॉक्सिमेटली जवळच आलं त्याचं. पण नेहमी लक्षात ठेवा आर ची व्हॅल्यू अशी काढलेली आहे. हे आधीच सायंटिस्ट लोकांनी याच्यात काय असं मोठं डोकं नाही लावलं कॉन्स्टंट व्हॅल्यू काढायची. एखाद्या गोष्टीचं कॉन्स्टंट, गॅसचा कॉन्स्टंट काढतात येत, त्याला गॅस कॉन्स्टंट कन्सिडर केलं. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतात त्याला. गॅस कॉन्स्टंट. आता कुठलाही गॅस असू दे, गॅस म्हणलं की काय घेणार तुम्ही? STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर म्हणजे काय? 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट 0 डिग्री. आणि आपण किती घेणार त्याचं व्हॉल्यूम? 22.7 लिटर. हे STPचा मिनिंग आहे. बेसिक हे 9वी-10वीतच झालं सर. ते इथं ह्या फॉर्म्युल्यात टाकलं की तुम्हाला आन्सर मिळून जातं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता ते कसं असतं वाटलंच तर इथे दाखवतो. प्रेशर कसं घेतात? 10⁵ पास्कल हे असतं. त्याला 1 बार म्हणू शकतो आपण, बरोबर ना? किंवा 1 ॲटॉमिक प्रेशर. बरोबर, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर टीचं किती घेतो आपण? 0 डिग्री सेल्सिअस. 273 केल्विन म्हणतात. हे झालं STP साठी. अजून एक असतं फॉर्म. कुठला असतो रे? कोण सांगू शकतो आपल्याला? विचार करा, सांगा. हे बघा, चुकलं तर प्रयत्न करण्याला महत्व आहे रे. प्रयत्नच नसेल करणार तर काय फायदा. दुसरं असतं NTP. NTP म्हणजे असतं नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशर हे सगळ्याचं परत त्याचं पण सांगितलं जातं. प्रेशर घेतलं जातं त्याचं 101.32 किलो पास्कल. म्हणजे त्याचं जवळपास कन्वर्ट केल्यावर हे येतं मल्टिप्लाय बाय 10⁵ पास्कल. ओके. तर आता बघा, हे कळलं असेल तुम्हाला व्हॉट इज STP, व्हॉट इज NTP. हे ऍक्च्युली केमिस्ट्रीचा पार्ट आहे, बट तो माहित असला पाहिजे. आता त्याच्यानंतर अजून एक पॉईंट मला सांगायचा होता कुठला तरी. ॲव्होगॅड्रो नंबरचा एक पॉईंट सांगायचा होता. भरपूर लोकांना अजून ते पण काढता येत नाही. नंबर ऑफ मोल्स काढता येत नाही. आता हे काढता आलं पाहिजे. मी एक क्वेश्चन देतो, सिंपल आहे. आता जसं मी नायट्रोजनचं काढून दाखवलं तुम्हाला, तसं तुम्ही ऑक्सिजनचा एक छोटासा क्वेश्चन देतो. तुम्ही नंबर ऑफ मोल काढा. तर कळणार आहे. काय उपयोग नाही म्हणायचं जर तसं नाही केलं तर. तुम्हाला कन्सिडर करा, मी दिलं मास दिलं
16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन तुमच्या हातात दिलं. किती? 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन तुमच्या हातात दिलं आणि सांगितलं काढा नंबर ऑफ मोल. नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला माहित पाहिजे. काय असणार आहे? स्मॉल एम अपॉन एम नॉट. सांगा बरं बघू कोण काढू शकते याचं? 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. मला नंबर ऑफ मोल सांगायचं. विचार करा, आन्सर सांगा मला. बघू आपण कोण किती सांगू शकतो याचं. रॉंग. 1 नाही होत. येस, बरोबर आहे प्रज्ञा. ऑक्सिजन इज डायटोमिक, नॉट मोनोएटोमिक. डायटोमिक म्हणजे ऑक्सिजन O2 च्या फॉर्म मध्ये सापडतो ऍटमॉस्फिअर मध्ये. एकटा ऑक्सिजन कधी सापडत नाही. त्याच्यामुळे कधीही O नाही, O2 घ्यायचा असतो. O2 म्हणजे 16 + 16 किती झालं? 32. विचार करा बाळांनो, हे तर केमिस्ट्रीचं लेक्चर नाही, फिजिक्स आहे. यायला हवं हे किती झालं? 32. ओके, वरती किती झालं? 16 दिलेलं आहे. मग किती झालं? 1/2 म्हणजे अर्धा मोल आहे आपल्याकडे, असं मिनिंग आहे. मोल काढायचं, बेसिक, एकदम बेसिक कन्सेप्ट आहे हे, की तुम्हाला एखाद्या गोष्टीचा मोल काढायला लावलं तर यायला हवं. त्यासाठी मी एवढं सगळं देतोय. नाही काय उपयोग नाही. थोडंसं डोकं लावा बाळांनो. हे बेसिक कन्सेप्ट यायला पाहिजे म्हणून मी लेसन स्टार्ट नाही केला. मुलांना लेसन समजत नाही हा, कारण की बेसिक गोष्टीच माहित नाहीत ना. कळतं? परत एकदा थोडा विचार करा कुठल्याही गोष्टीचा. आता समजा, एक मिनिट, ओके. अजून एक क्वेश्चन देतो मी. समजा एम ची व्हॅल्यू देतो. 20 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. बघा, 20 ग्रॅम ऑफ हायड्रोजन म्हणजे किती मोल? हा क्वेश्चन एकदम सिंपल आहे. बघू किती लोकांना येतोय. यायलाच हवं त्याचा आन्सर, एका मिनिटात येईल देतं. बरोबर आहे अथर्व. मी विचारलं, सिंपल क्वेश्चन विचारलंय बाळांनो, सांगता येईल हवं. मी काय विचारलं फक्त, की 20 ग्रॅम ऑफ हायड्रोजन म्हणजे किती? फॉर्म्युला हा सेम राहणार आहे, याच्यात काय बदल येणार आहे? नंबर काढायचा आहे मला, फक्त मोल काढायचं, किती मोल. फक्त इथं ऑक्सिजनच्या ऐवजी पहिलं मला बेसिक हे सांगा, तुम्हाला माहित नसेल तर, हायड्रोजन इज डायटोमिक और मोनोएटोमिक. आता जर त्यांना काहींना डायटोमिक आणि मोनोएटोमिकच माहित नसेल ना, तर माझ्याकडे एक ऑप्शन आहे तुमच्यासाठी चांगला. काय करायचं? कप घ्यायचं आणि त्यात जीव द्यायचा, कारण की दुसरा ऑप्शनच राहत नाही. मग तुम्ही 12वीला काय करताय जर तुम्हाला डायटोमिक आणि मोनोएटोमिक माहित नाही तर? हा प्रॉब्लेम आहे. कारण की सिंपल आहे, हे तर नाही सांगू शकत. बेसिक गोष्ट ठीक आहे, बेसिक म्हणजे अतिशय बेसिक नसतं. बेसिक म्हणजे एवढं सांगणं ठीक आहे. हे ते ऑलरेडी तुम्हाला 9th ला 10th ला झालेलं आहे. जर तुम्ही काहीच करत नसाल तर समजून घ्या, अवघड आहे पुढे. पुढचा प्रवास खूप खडतर आहे, असं म्हणण्यात काय अर्थ हे नाही. H2 इज डायटोमिक म्हणलं याचं किती असणार आहे टोटल? हायड्रोजन म्हणलं किती येणार टोटल? हे वरती दिले 20 ग्रॅम, खाली 2 हायड्रोजन म्हणजे 1 + 1 2. आन्सर येणार आहे 10 ग्रॅम. पहिलं ते करा कन्सेप्ट क्लिअर, मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी येणार आहेत. ॲव्होगॅड्रो नंबर तरी कोणाला माहिती आहे का? कोण सांगू शकतो का ॲव्होगॅड्रो नंबर किती असतो? 1 मोल म्हणजे किती असतो ॲव्होगॅड्रो नंबर? बेसिक आहे, एकदम बेसिक. नसेल माहिती तर घ्या लिहून. 6.02 मल्टिप्लाय बाय 10⁻23 हे त्याचा नंबर आहे. ऍक्च्युली हे खूप मोठं आहे, बट हे शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. याच्या पुढे परत असतं 2, 1, 4 वगैरे वगैरे, पुढे पुढे जात राहील ते असं. पण 0 पॉईंट एवढं तरी बेसिक लक्षात ठेवलं तरी खूप आहे. ॲव्होगॅड्रो नंबर किती? 6.02 मल्टिप्लाय बाय 10⁻23. हा पॉईंट लक्षात ठेवा, ह्याला ॲव्होगॅड्रो नंबर म्हणतात. ओके. स्मॉल एम म्हणजे मास, कॅपिटल एम म्हणजे मोलार मास. हे सगळ्या गोष्टी माहीत हव्यात. करेक्ट आहे. ओके, हे बेसिक आहे. परत सांगतो, हे अतिशय बेसिक कन्सेप्ट आहे बाळांनो.
हे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये तर लागतं. केमिस्ट्री तुम्हाला कदाचित याच्यापेक्षा हायर असेल, हे तर खूप लहान आहे. त्याच्यामुळे बघा आता तुम्ही, हे बेसिक आहे आतापर्यंत, हे तुम्हाला लागणार आहे. म्हणजे तुम्हाला जर पूर्ण कायनेटिक गॅस समजून घ्यायचा आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी माहित पाहिजेत सगळ्यात पहिल्यांदा. ओके, आतापर्यंत आता काय शिकलो परत एकदा सांगतो मी. आता आपण शिकलो बॉइल्स लॉ. सगळ्यात एवढंच बघायचं होतं बेसिक, बॉइल्स लॉ. आता ज्यांचं नाहीये त्यांची ही व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेली आहे, मी टाकतोय थोड्या वेळातच ऍपवरती, ती बघा. नाही तर तुमचं डोकं लावू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम, त्याचे हुशार आहातच तुम्ही. त्यांचं काय घेणार आहे, व्ही इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पी. नंतर दुसरा होता चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ सांगतो आपल्याला व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. त्याच्यानंतर अजून एक असतो ग्ले लिसॅक लॉ, पण हा एवढा मला एवढा इम्पॉर्टंट वाटत नाही. पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी आहे ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. बट आणि तिसरा एक सांगितला ॲव्होगॅद्रो नंबरचा, ॲव्होगॅद्रो हायपोथिसिसचा. तो तुमच्या बुकमध्ये नाही गेला बट तो इम्पॉर्टंट आहे. त्यांचं काय म्हणणं होतं, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, नंबर ऑफ मोल. याच्यावरती ह्या सगळ्यांचा यूज करून आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. तो फॉर्म्युला असतो व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन आर टी डिवाइड बाय पी. पी पण इकडे गेलं तर पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, हा फॉर्म्युला बनतो. आता एन आपण नंबर ऑफ मोल मधून कन्सिडर करायचं, लक्षात ठेवा. एन आर टी हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात ठेवायचा आहे. हे सगळं कॉन्स्टंट आहे. किंवा तुम्ही आता हे तुम्हाला माहिती, ह्या जर एन नाही धरला आपण आणि आर कॉन्स्टंट धरला तर आपण म्हणू शकतो पी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. बरोबर, आता होतात का, तिसरा लॉ पण इथे ऍप्लिकेबल बसतो. मग पण ऍक्च्युली फॉर्म्युला तुमचा हा आहे, तो कसा मी तुम्हाला सांगितला. तर आता मग असंही लिहू शकता, P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 डिवाइड बाय T2, हेही मी तुम्हाला सांगितलं. ओके, आता जर नंबर ऑफ, आता हे कशाच्या टर्म मध्ये हा फॉर्म्युला कधी येतो हे म्हणू शकतो, इन टर्म ऑफ नंबर ऑफ मोल्स, यन्सच्या फॉर्म मध्ये येणार आहे. नंबर ऑफ मोल्स एन काढण्यासाठी फॉर्म्युला सांगितलंय, मास ऑफ गॅस डिवाइड बाय मोलार मास. कुठल्याही गोष्टीचा मोलार मास काढायचा असतो, त्याचा डायटोमिक आहे तर मोनोॲटोमिक आहे किंवा तो पॉलिॲटोमिक आहे, व्हॉट एव्हर, ते तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहित असणार त्या गोष्टी. त्याच्यानंतर जर तुम्ही युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, आर मीन्स काय, आर मीन्स युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, किंवा त्याला असं म्हणू शकता गॅस कॉन्स्टंट सिंपल शब्दात, ती व्हॅल्यू माहिती पाहिजे. त्यानंतर पुढे जाऊन त्याचा फॉर्म्युला सुद्धा आहे आरचा फॉर्म्युला आहे एन ए आणि के बी. एन ए म्हणजे ॲव्होगॅद्रो नंबर, हे लक्षात ठेवा. एन ए मीन्स ॲव्होगॅद्रो नंबर आणि केबी मीन्स बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट म्हणतात. बोल्ट्झमॅन नावाचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी यांच्या लेसन मध्ये भरपूर त्यांचं योगदान याच्यात, त्यामुळे त्यांच्या याच्यावरून दिलेलं आहे बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. आता ही जी व्हॅल्यू आहे, म्हणजे तुम्ही जर हा परत हे पूर्ण आर ची व्हॅल्यू तुम्ही या क्वेश्चन मध्ये पुट केली तर तुमचा नवीन फॉर्म्युला बनतो. तो इथे लिहितोय पीव्ही इज इक्वल टू एन, आरच्या ऐवजी काय घेणार आहे, एन ए के बी टी. ओके, एन ए के बी टी. एनच्या ऐवजी अजून फॉर्म्युला काय घेऊ शकता, ह्या एनच्या ऐवजी इथं लिहिला होता मी काय, कॅपिटल एन आणि एन ए. कॅपिटल एन म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, आणि याला काय म्हणणार आहे, ॲव्होगॅद्रो नंबर. हे माहित पाहिजे. मग तुम्ही त्याच्यानुसार सुद्धा लिहू शकता, एन अपॉन एन ए मल्टिप्लाय बाय परत एन ए आणि केबीटी. एन ए कॅन्सल होणार आहे आणि एन केबीटी परत बनतो. हाही फॉर्म्युला आहे पीव्हीचा. पण मेन फॉर्म्युला काय तो लक्षात ठेवा, सगळ्यात मेन फॉर्म्युला तुमचा हे फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणून या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आता टेम्परेचर, व्हॉल्यूम वगैरे या सगळ्या गोष्टी कळल्या असतील तुम्हाला, हे बेसिक सगळं कळलं असेल. आता उद्यापासून प्रॉपर आपण आयडियल गॅस, रिअल गॅस पण कळलेलं आहे. आयडियल गॅस म्हणजे असं की ते कुठल्याही टेम्परेचरवरती, कुठल्याही प्रेशरवरती हा जो रूल आहे, हा जे इक्वेशन आहे ते ऍप्लिकेबल असतं, म्हणून ह्याला आयडियल गॅस इक्वेशन म्हणतात. कुठल्याही टेम्परेचर, एनी टेम्परेचर और एनी प्रेशर. आणि जे ऍप्लिकेबल नाही होणार हा फॉर्म्युला, त्याला रिअल गॅस म्हणतो आपण. ओके, मग आपण ह्या लेसन मध्ये आयडियल गॅस बद्दल बनणार आहे. आयडियल गॅस मध्ये लक्षात ठेवायचं, इंटरमॉलिक्युलर स्पेस हे नसतं, फोर्स नसतो, म्हणजे एकमेकांना अट्रॅक्शन कमी असणार आहे, हे आपल्याला माहित पाहिजे. ओके, आणि रिअल गॅस मध्ये ऑब्व्हियसली एकमेकांना ऍप्लिकेबल म्हणजे अट्रॅक्शन होणार. अजून एक पॉईंट मी महत्वाचा सांगितलं दुसरा, की हे जे आयडियल गॅस इक्वेशन आहे बघा, काय बोलतोय मी, आयडियल गॅस
इक्वेशन कधी होणार आहे? लो डेन्सिटी पाहिजे, दुसरं लो प्रेशर पाहिजे अँड हाय टेम्परेचर पाहिजे. टेम्परेचर हाय पाहिजे, सगळ्यात मेन पॉइंट. टेम्परेचर हाय पाहिजे, तरच तुम्ही हा जो आता जे आपण इक्वेशन बघितलं ते ऍप्लिकेबल आहे. ओके, PV इज इक्वल टू NRT हे ऍप्लिकेबल बसतं, नाहीतर बसणार नाही. हे लक्षात ठेवायचं. आयडियल गॅस इक्वेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे परत आता 4 वेळा सांगितलं मी. आता इथनं पुढे डायरेक्ट तुमचा मेन टॉपिक उद्या मी स्टार्ट करेन. व्हॉट इज गॅस, म्हणजे आयडियल गॅस आणि कायनेटिक गॅस बद्दल पूर्ण एक्सप्लेनेशन. ओके, थोडीशी आता याची रिव्हिजन करा, थोडी बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ठीक आहे, थांबूया आपण इथे. थँक्यू.